तर बिहारमध्ये नेमकं कोण सत्ता स्थापन करणार याचा फैसला आज होतोय आणि बिहारकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं। पहिल्या टप्प्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 70% मतदान झाले। याचा फायदा नेमका कुणाला होणार? नितीश कुमार पुन्हा येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सत्ता स्थापन करणार? आज स्पष्ट होईल। सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल। दुपारपर्यंत बिहारमध्ये कुणाची सत्ता हे स्पष्ट होईल। बिहार निकालाचं महाकव्हरेज साम टीव्हीवर आज सकाळपासून पाहता येणार आहे। 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं। महिलांनी सर्वाधिक मतदान केलं होतं। महिला यावेळेला मतदानासाठी घराबाहेर पडल्या होत्या। तर नितीश कुमार सरकारने महिलांना दिलेलं 10,000चं पॅकेज की मग तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिलेल्या 30,000 नेमकं कुणाकडे या सगळ्या मतदारांचा कौल असेल हे आज काही तासांमध्ये आपल्याला कळणार आहे।